मित्रांनो नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आणि आताची जी एक मोठी ऍड आलेली आहे, जी ऍड आपल्याला एका आपल्या स्वप्नाच्या उंचीवर नेऊन बसवणार आहे, त्या जाहिरातीबद्दल आपण बोलणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागानं गट क ची मोठी जाहिरात काढलेली आहे आणि कामगार निरीक्षक हे पद एकूण 62 पद आहेत. लेखापाल 12 पद आहेत आणि 4 पद हे लघु टंकलेखक ज्याला आपण म्हणतो, लिपिक संवर्गीय. आणि ही ऍड गट क ची आहे. पण गट क मधील सगळ्यात मोठी जी पोस्ट आहे एमपीएससी ची, ती एक्साइज पीएसआय किंवा एक्साइज एसआय असं म्हणतो आपण, त्याच्यापेक्षा सुद्धा ग्रेड पे याचा जास्त आहे. म्हणून आणि इन्स्पेक्टर लेबर लॉचा जो आपण विचार करतो, म्हणजे कामगार निरीक्षक आपण असं म्हणू, जे माथाडी कामगार आहेत किंवा जे मंडळ आहेत वेगवेगळे, त्या मंडळामध्ये कामगार निरीक्षक म्हणून जी पोस्ट आहे, त्या पोस्टचा जो बेसिक पे आहे किंवा ज्याला आपण 7व्या वेतन आयोगामध्ये S13 असं म्हणतो आणि S14 लगेच पीएसआयचा आहे. तर S13 मध्ये ही पोस्ट आहे. तर महाराष्ट्र कामगार विभाग भरती 2026 म्हणजे शेवटची तारीख आहे 12 जून. ते आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहेत. अर्ज कसा भरायचा, कुठं भरायचा, सिलेबस कोणता असणार आहे, प्रश्न काय असणार आहेत, गुण किती सगळ्या ए टू झेड एकदम डिटेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघणार आहेत. तर महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागानं ही ऍड काढलेली आहे. एकूण जागा आहेत 78. आणि मग याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे, नोकरीची ठिकाणं कुठं असणार आहेत, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर नोकरीचं ठिकाण आहे, ऑनलाईन आहे, टीसीएस एक्झाम घेणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी, इत्यंभूत गोष्टी आपण बघणार आहोत. हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. कामगार विभाग, महाराष्ट्र शासन कामगार आयुक्तालय मुंबई यांच्या मार्फत निघणारी ही ऍड आहे. पद आहेत निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक. ओके. वेतन श्रेणी आहे निरीक्षकासाठी, ज्याला आपण इन्स्पेक्टर असं म्हणतोय किंवा त्या पदाचं नाव तेच आहे, इन्स्पेक्टर. ओके, लेबर इन्स्पेक्टर. तर याची वेतन श्रेणी आहे S13. S13 मध्ये 35,400 ते 1,12,400 अधिक महागाई भत्ता, ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्याकडं म्हणजे 3 कॅटेगरीचे शहरं असतात. उदाहरणार्थ मुंबईचा विचार केला, मुंबई, बृहन्मुंबई आणि मीरा भाईंदर वगैरे या गोष्टीचा विचार केला तर तिथं 30% HRA असतो. नागपूर, पुणे, संभाजीनगर वगैरे या गोष्टीचा, मोठ्या महानगरपालिकेचा विचार केला तर तिथं 20% HRA असतो आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये 10% HRA असतो. जर आपण 20% HRA मध्यभागी गृहीत धरून विचार केला तर हे जे 62 पद आहेत, साधारणतः तुमचा पेमेंट हा 67,000च्या जवळपास जातो. ग्रॉस पेमेंट हा 67,000च्या जवळपास जातो या ह्याच्यासाठी, ज्याचे 62 पद आहेत. आलं भाग लक्षात? म्हणजे पहिलाच पगार आपल्याला किमान 60च्या वर तरी हातात येतो. जरी समजा आपण HRA 10% धरलं तर HRA 10% धरलं तर 3,500 कमी होणार आहेत. तर आणि जर मुंबईचा विचार केला तर मग तिथं 70,000च्या ग्रॉस पेमेंट वर जातो. तर म्हणजे अतिशय आपल्यासारख्या एमपीएससी करणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना अतिशय मोठी संधी या ऍडच्या माध्यमातून, आणि जागा ही 62 जागा आहेत. ओके. लेखापाल, आता लेखापालला मात्र म्हणजे पेमेंट जरी तेवढंच असलं तरी त्याला अनुभव पाहिजे आणि वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे. त्याच्यामुळे इथं हे लिमिटेड झालं, फक्त कॉमर्स वाल्यांसाठी ते लिमिटेड झालं. इथंही आपण लघु टंकलेखक S8चा विचार केला तर तिथं तुम्हाला सगळ्याला माहित आहे की लिपिक संवर्गीय हे पद आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी 30 मराठी, 40 आणि शॉर्ट हँड सुद्धा तिथं पाहिजे, म्हणजे लघु लेखन सुद्धा पाहिजे तिथं, आहे ना. म्हणजे 2 प्रकारचे हे असतात, टायपिंग आपण म्हणतो त्याला आणि शॉर्ट हँड, ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या असतात. तर शॉर्ट हँड 80चं पाहिजे तिथं. त्याच्यामुळे हेही पद काही ठराविक वर्गासाठीच अवेलेबल असेल. म्हणजे हे 2 12 4 16 सोडले तर 62 पद मात्र सगळ्यांसाठी, ज्यांची पदवी आहे, डिग्री आहे, ते पुढे बघणारच आहे आपण. ओके. त्याच्यानंतर तपशील, अर्ज सादर करण्याचा कालावधी. अर्ज सुरुवात कुठून होणार आहेत तर 13 तारखेपासून 13/5 पासून अर्जाला सुरुवात होणार आहे. 13/5 पासून
11/6 पर्यंत म्हणजे 13/5 म्हणजे 13 मे ते 11 जून पर्यंत तो आपल्याला अर्ज भरता येणार आहे. म्हणजे जवळजवळ 1 महिना आहे. अर्ज भरत असताना तो अर्ज व्यवस्थितपणे भरायचा आहे. 1 महिना कालावधी देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे गडबड करायची नाही. नाहीतर ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या टेक्निकल गोष्टीवर अगोदर साऊंड राहिलं पाहिजे, हे मी नेहमी सांगत असतो. तर तो भाग आणि जो ऑनलाईन पेमेंट करायचा आहे म्हणजे 11/6 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. 12/6 फॉर्म भरताय, 11/6 12 वाजेपर्यंत म्हणजे 23:55 आपला फॉर्म सबमिट होणार आहे. आणि 12/6/2026 23:55 म्हणजे रात्री 11:55 आपल्याला पेमेंट करता येणार आहे. जे गेटवे ओपन असणार आहे ते गेटवे ओपन 12/6 पर्यंत ओपन असणार आहे, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये बघू, आरक्षण कुठलं कुठलं आणि कुणाकुणास आरक्षणाचा विचार करत असताना जे खेळाडू आरक्षण आहे किंवा ज्यावेळेला आपण समांतर आरक्षणाचा विचार करतो तर ते आरक्षण त्या दिनांकापूर्वी म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेलं अंतिम दिनांकापूर्वीचं म्हणजे अंतिम दिनांक आहे म्हणजे आपण जो दिनांक धरतोय तो 11 जून 2026. मग ह्या 11 जून 2026 पूर्वी तुमचं खेळाडूचं प्रमाणपत्र मिळालेलं असणं आवश्यक आहे. 11 म्हणजे कोणतंही प्रमाणपत्र 11 जून 2026 पूर्वी तुमचं मिळालेलं असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर खेळाडूंसाठी भाग लक्षात घ्या, गट क साठी म्हणजे हे गट क चं पद आहे आणि गट क चं पद असल्यामुळं गट क साठी ज्या स्तराचं खेळाडू प्रमाणपत्र पाहिजे त्या स्तराचं खेळाडू प्रमाणपत्र इथं चालेल. म्हणजे एमपीसी कडे आपण जसं म्हणतो की ग्रुप सी साठी जे प्रमाणपत्र जे खेळ महाराष्ट्र शासनाने मान्य केलेले त्या खेळाचं सर्टिफिकेट सक्षम प्राधिकाऱ्यानं ते हे केलेलं सर्टिफिकेट पाहिजे. विभागीय उपसंचालक आता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याची पडताळणी एकतर पडताळणी झालेली पाहिजे किंवा 11 जून पूर्वी पडताळणीसाठी सादर केलेली अर्जाची पावती जर असेल तर खेळाडूसाठीचं आरक्षण तुम्हाला मिळू शकतं असा त्याचा अर्थ आहे. एकतर अर्जाची पावती पाहिजे, पोच पावती, किंवा मग विभागीय उपसंचालक यांचं पडताळणी झालेली आहे, या खेळाबाबत या खेळाडूची पडताळणी झालेली आहे असं पत्र पाहिजे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दिव्यांग आरक्षण तुम्हाला सगळ्याला माहित असेल तर दिव्यांग 40% पेक्षा जास्त जर दिव्यांगाचं हे असेल तर ते प्रमाणपत्र या ह्याच्यासाठी लागू होणार आहे. 40% पेक्षा जास्त दिव्यांग प्रमाणपत्र. वैद्यकीय आता यूडीआयडी कार्ड दिले जातात सगळ्याला, ते यूडीआयडी कार्ड मिळालेलं असणं आवश्यक आहे किंवा यूडीआयडी कार्ड साठी तुमची नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे आणि त्या नोंदणीचा जो क्रमांक आहे तो सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे एकतर दिव्यांग प्रमाणपत्र आणि यूडीआयडीचा जो काही कार्ड आहे यूडीआयडी कार्ड त्याचा ओळख क्रमांक जर यूडीआयडी कार्ड नसेल तर जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे यूडीआयडी साठी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या रजिस्ट्रेशनचा जो काही नोंदणी क्रमांक असेल तर तो नोंदणी क्रमांक चालेल असा त्याचा अर्थ आहे. यूडीआयडी जर नसेल तर अनाथ आरक्षण म्हणजे महाराष्ट्रामध्ये महिला व बालविकास जे विभाग आहे त्यांच्या 10 मे 2023च्या निर्णयानुसार एबीसीडी असे एबीसी असं वर्ग करण्यात आलेले आहेत. अनाथाचे 3 वर्ग, बरोबर आहे. आणि त्या ह्याच्यानुसार मग आता जर अगोदर पहिल्या प्रवर्गाला आरक्षण असतं ते नाही मिळालं तर दुसऱ्या प्रवर्गाला, ते नाही मिळालं तर तिसऱ्या प्रवर्गाला. आणि ज्यांच्याकडे अनाथाचं सर्टिफिकेट आहे त्यांना माहित आहे की ही वर्गवारी कशी केलेली आहे. जेव्हा आई वडील दोघेही म्हणजे पालकत्व कुणी नसतंय किंवा पालकत्व आजी आजोबानं किंवा काका काकींनी केलं नाही तर ते पूर्णपणे शासकीय निवासी ह्याच्यामध्ये जे पालकत्व झालेलं आहे तसं म्हणजे कुणीच नसणे असा ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तो वर्ग. आणि मग ए नसेल तर बी नसेल तर सी असं. मग आता आरक्षणाच्या एका प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेनुसार भरण्यात येईल. म्हणजे एबीसी जी वर्गवारी आहे त्या वर्गवारीमध्ये असा भाग आहे तो. मग ए मध्ये नाही मिळालं बी मध्ये नाही मिळालं सी मध्ये असं. पण त्यांच्या ह्याच्यानुसार अनाथासाठी आरक्षित पदावर बघा, जेव्हा अनाथासाठीचे पद सुटलेले आहेत त्या पदामध्ये जर समजा एखादा मुलगा अनाथ प्रवर्गातून त्याचं सिलेक्शन झालंय आणि सिलेक्शन झाल्यानंतर उदाहरणार्थ असं गृहीत धरू की डीटीए ला 7 जागा आहेत आणि जर डीटीए मधनं अनाथाचा मुलगा सिलेक्ट झाला म्हणजे अनाथ असणारा आणि डीटीए मधला
तर ते डीटीएतल्या 7 जागांमधली एक जागा त्याच्यासाठी राखीव असतील असा त्याचा अर्थ आहे. अनाथासाठी आरक्षित पदावर निवड झालेला उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा असेल त्या प्रवर्गातून निवड करण्यात येईल. म्हणजे डीटीएचा असेल तर डीटीए मधल्या 7 जागापैकी एक जागा त्या विद्यार्थ्याला जाईल आणि 6 जागा राहतील असा त्याचा अर्थ आहे. ओके, याला आपण अनाथ आरक्षण असं म्हणतो, अनाथ रिझर्वेशन असं म्हणतो. त्यानंतर प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त दोन्हीसाठी एकच आहे. म्हणजे एकच आहे म्हणजे जागा वेगवेगळ्या आहेत, पण प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त याला जे प्रमाणपत्र पाहिजे असतं ते जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचं प्रमाणपत्र पाहिजे असतं प्रकल्पग्रस्ताचं किंवा भूकंपग्रस्ताचं. आणि प्रकल्पग्रस्तासाठी समांतर आरक्षण लागू राहील. आलं लक्षामध्ये? समांतर आरक्षण म्हणजे काय असतं? या प्रवर्गातलं नाही मिळालं दुसऱ्या प्रवर्गामध्ये तर तो भाग इथं लागू राहील असा त्याचा अर्थ आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी, आता भरपूर ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो की नेमकं पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय, पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणजे काय, हे सारखं सारखं विचारलं जातं. साधारणतः सुशिक्षित बेरोजगार असताना जे सुशिक्षित बेरोजगार म्हणून नोंदणीकृत झालेले आहेत, सुशिक्षित बेरोजगार म्हणून नोंदणीकृत झालेले आणि ज्यांनी त्या योजनेच्या अंतर्गत म्हणजे सुशिक्षित बेरोजगारासाठी ज्या योजना आहेत त्या अंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये किमान 3 वर्ष कामकाज केलेलं असलं पाहिजे, किमान 3 वर्ष. म्हणजे अगोदर क्रायटेरिया सुशिक्षित बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगाराच्या ज्या योजना आहेत त्या योजनेतून अगोदर सुशिक्षित बेरोजगारासाठी योजना असायच्या काही ठराविक कालावधी कुठेतरी काम करायला, मग त्या योजनेतून एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्ष काम केलेलं पाहिजे. आणि फक्त 3 वर्ष काम केलेलं नाही तर 3 वर्ष काम केलेलं झाल्यानंतर त्याची नोंदणी सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व रोजगार मार्गदर्शक केंद्रामध्ये सदर अनुभवाची नोंद केल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. फक्त 3 वर्ष काम केले असं नाही तर ते रोजगार मार्गदर्शक केंद्रामध्ये त्या ह्याची नोंद करून तिथून प्रमाणपत्र घेतले पाहिजे. म्हणजे इथं 2 प्रमाणपत्र पाहिजेत, एक मी 3 वर्ष काम केले याचं प्रमाणपत्र आणि दुसरं रोजगार मार्गदर्शक केंद्रामध्ये सदर अनुभवाची नोंद केल्याचं प्रमाणपत्र, अनुभव आहे 3 वर्ष त्याच्यानुसार हे पदवीधर अंशकालीन असं म्हणतो आपण त्याला. तर हे पदवीधर अंशकालीन तिथं कामाचा जो अनुभव आहे त्या अनुभवावरनं त्यांना संधी देण्याचा प्रयत्न इथं शासनाने केलेला आहे. ओके, वयोमर्यादा, आता बघा प्रत्येक म्हणजे जर आपण पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवेचा विचार केला तर किमान वयोमर्यादा असते 18 वर्ष आहे ना. इतर ठिकाणी जर 12वीवर ज्या काही गोष्टी आहेत तो इथं म्हणजे 12 आणि 5 17 आणि साधारणतः 3 वर्ष म्हणजे 20 वर्षाशिवाय तर पदवी होत नाही कारण पदवी आहे. पण तरीही वयोमर्यादा, किमान वयोमर्यादा इथं 19 वर्ष म्हणजे किमान 19 पूर्ण झालेले बस. म्हणजे 19 पेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांना ही परीक्षा देता येत नाही असा त्याचा अर्थ आहे. किमान वयोमर्यादा 19 वर्षापेक्षा जास्त पाहिजे, किमान वयोमर्यादा 19 वर्षापेक्षा जास्त पाहिजे हे इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके, आणि कमाल वयोमर्यादा सांगितली कधी आणि वयोमर्यादा मोजली कोणत्या तारखेला जाणार आहे? 11/6/2026 म्हणजे ज्या तारखेला फॉर्म सबमिट होणार आहेत किंवा फॉर्म सबमिट करण्याचा जो अंतिम दिनांक आहे त्या तारखेला ही वयोमर्यादा मोजली जाणार आहे 11/6/2026 ला. म्हणजे ज्यांचं वयोमर्यादाचा भाग आहे ज्याचं एखादा 19 कंप्लीट होते आणि त्या तारखेला होणार आहे त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. ओके, आता कमाल वयोमर्यादा किती आहे? सर्वसाधारण किंवा ज्यांचे म्हणजे जे अनरिझर्वड आहेत, अनरिझर्वड आहे ना, मागास किंवा जनरल असं म्हणतो आपण, तर त्या जनरल कॅटेगरी म्हणजे जे ओपन मधनं आहेत ज्यांना कोणतंही आरक्षण लागू नाही. मग आता जनरलला कमाल वयोमर्यादा आहे 38 वर्ष म्हणजे 11 जून 2026 ला तुमच्या 38 वर्ष पूर्ण होत असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो असा त्याचा अर्थ आहे. येते लक्षामध्ये? त्याच्या अगोदर जर पूर्ण झाले असेल तर भरता येत नाही. म्हणजे 11 जून 2026 ला तुमचे 38 वर्ष पूर्ण होत असतील तर त्या तारखेला वयोमर्यादा गणना तारीख 11/6/2026 दिले. 11/6/2026 फॉर्म भरण्याच्या डेट पासून दिलं नाही तर 11/6 म्हणजे 11 जून 2026 दिलेला आहे. मग 38 वर्ष आहे म्हणजे जनरलला 38 वर्ष. त्यानंतर मागासवर्गीय म्हणजे कोणतंही जे रिझर्वेशन आहे मागास रिझर्वेशन ते सगळे. ओके, अनाथ, ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडू म्हणजे खेळाडूसाठी
43 वर्ष वयाचे आहेत, म्हणजे 43 वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात, म्हणजे 19 ते 43 वर्षापर्यंत असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, नोंदित माथाडी कामगार आणि नोंदित सुरक्षा रक्षक. नोंदित म्हणजे ज्यांची नोंदणी झालेली आहे. दोन प्रकारचे त्याच्यात माथाडी कामगार असतात किंवा दोन प्रकारचे सुरक्षा रक्षक असतात, एक नोंदित आणि एक कार्यरत. मग आता फक्त नोंदणी म्हणजे रजिस्टर्ड, म्हणजे माझी नोंदणी झाली पण मी काम करत नाही असा त्याचा अर्थ आहे. मग हे सगळे दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा नोंदित माथाडी कामगार किंवा सुरक्षा रक्षक यांचं वय आहे 45 वर्ष. 45 वर्षापर्यंत त्यांना परीक्षा देता येईल. पदवीधर अंशकालीन कर्मचारी म्हणजे ज्यांनी 3 वर्ष काम केलेलं आहे त्यांच्यासाठी 55 वर्ष पर्यंत परीक्षा देता येईल. त्याच्यानंतर माजी सैनिक, मंडळातील कार्यरत माथाडी कामगार किंवा मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षक, मग ते सर्वसाधारण असतील किंवा मागास असतील, म्हणजे हे जनरल. जनरल म्हणजे सर्वसाधारण. ओके, ओपन कॅटेगरी असं म्हणतो आपण. मग आता ओपन कॅटेगरी मधील माजी सैनिक असतील किंवा मंडळातील कार्यरत माथाडी कामगार असतील किंवा मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षक असतील, त्यांना 38 वर्ष प्लस त्यांचा जो काही सेवा कालावधी झालेला आहे. समजा एखाद्याचा सेवा कालावधी 10 वर्ष झालेला असेल तर 38 आणि 10 48 आणि 48 आणि पुन्हा 3 वर्ष म्हणजे 51 पर्यंत ही करता येईल असा त्याचा अर्थ आहे. ओके, आणि जे माजी सैनिक, मंडळातील कार्यरत माथाडी कामगार हे मागासवर्गीयातनं असणार आहेत, त्यांना 43 प्लस त्यांचा सेवा कालावधी प्लस 3 वर्ष. एखाद्यानं 3 वर्ष सेवा कालावधी पूर्ण केलेली असेल 3 वर्ष, तर मग ते 3 वर्ष आणि पुन्हा 3 वर्ष 43 आणि 3 46 आणि 3 49 असा त्याचा अर्थ. येतं लक्षामध्ये? ओके. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, जे इन्स्पेक्टर पद असणार आहे, इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षक जे पद असणार आहे त्या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष सांगितलेलं असेल, एकतर डिग्री पाहिजे, एनी डिग्री किंवा त्याच्या समकक्ष एनी डिग्री किंवा समकक्ष असा त्याचा अर्थ आहे, म्हणजे समतुल्य. म्हणजे दुसऱ्या महाराष्ट्र शासनानं ह्याच्या समतुल्य हे आहे असं सांगितलं. ओपन युनिव्हर्सिटी वगैरे सगळं चालतं त्याच्यामध्ये. ओके, तर एनी डिग्री, फक्त डिग्री पाहिजे, म्हणजे निरीक्षकाला डिग्री पाहिजे, म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सगळे लोक इथं फॉर्म भरणार आहेत, म्हणजे सगळे लोक टोटल. आला लक्षामध्ये? किंवा जे इतरही कोणी स्पर्धा, कारण पद चांगलं आहे, पद हे गट ब च्या दर्जाचं असल्यासारखं, जरी गट क मध्ये दिसत असलं तरी गट ब च्या जवळपास जाणारा किंवा गट ब आणि गट क याच्या रेषेवरचं ते पद आहे. त्याच्यामुळे गट क पेक्षा सुपिरियर आहे आणि गट ब पेक्षा थोडस ही म्हणू आपण त्याला. ओके, लेखापाल. आता इथं फक्त वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे इथं स्पर्धा कमी झाली, कारण कॉमर्स वाल्याची पदवी पाहिजे, कॉमर्स डिग्री पाहिजे बरं का. ओके, कॉमर्सची डिग्री पाहिजे आणि लेखा क्षेत्रामध्ये 3 वर्ष कामकाज केल्याचा अनुभव पाहिजे. म्हणजे तिथं आणि मध्ये सांगितलंय, म्हणजे कॉमर्सची डिग्री ही पाहिजे आणि एक्सपिरियन्स ही पाहिजे. एक्सपिरियन्स किती वर्षाचा? 3 वर्षाचा. म्हणजे लेखापालला थोडी स्पर्धा कमी झाली. म्हणजे निरीक्षकच्या 62 जागा आहेत तर त्याला स्पर्धा असेल, लेखापालच्या थोड्यासा स्पर्धा कमी झाली. लघु टंक लेखक, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदवी समतुल्य, म्हणजे इथं बी डिग्री पाहिजेच. जरी लिपिक संवर्गीय पद वाटत असलं तरी तिथे डिग्री पाहिजे. लघुलेखन म्हणजे शॉर्ट हँड असतं, हे लक्षात घ्या. इंग्रजी व मराठी 80च्या स्पीडनं पाहिजे, 80 शब्द प्रति मिनिट असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे शॉर्ट हँड मध्ये 80ची स्पीड पाहिजे आणि टंक लेखन म्हणजे टायपिंग आपली, त्याच्यामध्ये इंग्रजी 40 पाहिजे आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे. मराठी 30चं स्पीड पाहिजे, इंग्रजी 40चं, आणि शॉर्ट हँड मध्ये मात्र इंग्रजी मराठी दोन्ही 80चं स्पीड पाहिजे. मग इथं काही लोक निघून जातील असा त्याचा अर्थ आहे. हे दोन्ही पाहिजे बरं का, म्हणजे शॉर्ट हँड बी पाहिजे आणि टंकलेखन बी पाहिजे, दोन्ही पाहिजे हे. आणि त्याच्याबरोबर सर्व पदासाठी मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे म्हणजे पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. तर हे झाली शैक्षणिक पात्रता. त्यानंतर टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट. म्हणजे काही जणांना जर टायपिंगचं सर्टिफिकेट किंवा शॉर्ट हँडचं सर्टिफिकेट नसेल
टंकलेखन म्हणलंय बरं का, टंकलेखन. फक्त तुम्ही टंकलेखन आणि लघुलेखन याच्यातला अर्थ लक्षात घ्या. हे लघुलेखन म्हणजे शॉर्ट हँड असते आणि टंकलेखन म्हणजे स्पीड, म्हणजे आपण टायपिंग जे करतो ती. ओके. मग आता टंकलेखन जर नसेल तर त्याच्यासाठी सूट सांगितलेली आहे. कोणाकोणांना? दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना 2 संधी आणि 2 वर्षाच्या आत तुम्हाला टंकलेखन म्हणजे टायपिंगचं सर्टिफिकेट देता येतील. टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण 2 वर्षाच्या आत, म्हणजे 2 वर्षाच्या आत तुम्ही ती परीक्षा उत्तीर्ण झालं तरी चालेल, असा त्याचा अर्थ आहे. 2 वर्षाच्या आत आणि 2 संधी सांगितलेल्या आहेत. ओके. परीक्षा शुल्क सगळ्यालाच माहित आहे. ओपन साठी परीक्षा शुल्क ओपन किंवा जनरल साठी परीक्षा शुल्क आहे 1000 रुपये आणि जिथं जिथं मागासवर्गीय ईडब्ल्यूएस यांच्यासाठी परीक्षा शुल्क आहे 900 रुपये. 1000 रुपये आणि 900 रुपये असं परीक्षा शुल्क आहे. परीक्षा योजना एकच पेपर होणार आहे. सामान्य क्षमता चाचणी असं म्हणतो आपण त्याला. एकच पेपर होणार आहे. प्रश्न संख्या आहे 100, म्हणजे इथं प्रत्येक प्रश्न 2 गुणाला आहे. प्रत्येक प्रश्न 2 गुण, 2 गुणासाठी एक प्रश्न आहे, हे इथं लक्षात घ्यायला पाहिजे. ऑनलाईन परीक्षा टीसीएस घेणार आहे. हेही इथं लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे जसं बीएमसी ची परीक्षा म्हणजे बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे त्याच्यातली बीएमसी इन्स्पेक्टरची जी परीक्षा आहे ती टीसीएस ने घेतली होती आणि त्यालाही म्हणजे 50 प्रश्न होते. 50 गुणांसाठी कायदा होता आणि त्या 50 गुणापैकी जवळजवळ 48-49 पर्यंत मुलांना मार्क मिळाले आणि जवळजवळ 80% मुलं ज्यांनी कायदा आपल्याकडे केलेला आहे त्या मुलांचं बीएमसी मध्ये इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. म्हणजे त्या पद्धतीनं तो विचार करता टीसीएसचा कायद्याचा अनुभव त्या बीएमसीच्या परीक्षेतनं आणि त्याच्यानंतर केडीएमसी ची परीक्षा झाली तिथेही तोच अनुभव आपल्याला आला. तर ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि आपण कायदा घटकाची जी बॅच घेणार आहोत ते पूर्णपणे ऑनलाईनच असणार आहे. ऑफलाईन बॅच नाही. काही मुलांचे मेसेज येतात की सर ऑफलाईन आहे का? ऑफलाईन नाही, ऑनलाईनच बॅच आपण घेणार आहोत. तर गुण आहेत 200. 100 प्रश्न, या 100 पैकी 40 क्वेश्चन जे तुमचे मेरिट ठरवणार आहेत ते 40 क्वेश्चन हे फक्त आणि फक्त कायद्यावर असणार आहेत. म्हणजे 40 प्रश्न आणि 80 मार्क, 80 गुण आणि 40 क्वेश्चन. इतर क्वेश्चन तर सगळ्याला समानच असणार आहेत, पण कायदा घटकामध्ये ज्याचा अभ्यास चांगला होईल आणि त्याच्यामध्ये जर जुन्या कायद्याचा विचार केला तर 29 कायदे आहेत आणि नवीन कायद्याचा विचार केला तर 4 कायदे आहेत. म्हणजे 29 मधले आणि 4, 29 आणि 4 33 कायदे झाले. कामगाराशी संबंधित एकूण 33 कायदे आहेत. मग त्या 33 कायद्यावर कोणत्या कायद्यावर प्रश्न आहेत? 2 कायदे त्यांनी मेजर सांगितलेले आहेत है ना. माताडी आणि सुरक्षा रक्षक हे मेजर सांगितलेले आहेत आणि इतर कायदे कामगाराशी संबंधित इतर कायदे म्हणले. आता इतर कायद्यामध्ये अजून 27 कायदे राहिले आणि त्यातमध्ये 2019 आणि 2020 ला नवीन कायदे लागू झालेले आहेत 4 कायदे संहिता. तोही भाग विचारात घेतला पाहिजे. हे बघा अभ्यासक्रम बघा. मराठी भाषा म्हणजे मराठी आहे आणि टीसीएसचा जर अनुभव घेतला तर मराठीला ग्रामरपेक्षा ज्या काही शब्द योजना आहेत किंवा शब्दसंग्रह म्हणतो आपण होकॅब, त्या होकॅबवर 5-6 प्रश्न असतात. हे डोक्यात घेणं गरजेचं आहे आणि मग त्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण 15च्या 15 प्रश्न आपले इथं बरोबर आले पाहिजेत. आलं लक्षात? इंग्रजी सेम तसंच असतंय. 6 ते 7 होकॅब असतं. 15 प्रश्न आहेत तिथेही. 15 प्रश्न 30 मार्क, 15 प्रश्न 30 मार्क. बुद्धिमापन चाचणीला सेपरेट वेटेज दिलेलं आहे बुद्धिमत्तेला. ओके. 15 प्रश्न आहेत आणि 30 मार्क आहेत. आणि सामान्य ज्ञान मध्ये फक्त सामान्य ज्ञान नाही, सामान्य ज्ञान आहे. सामान्य ज्ञान म्हणजे सगळं इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, 1-1, 2-2 प्रश्न. अंकगणिताचे प्रश्न आहेत 4-5 आणि चालू घडामोडीचे प्रश्न. आणि हे टोटल 15 प्रश्नामध्ये आहे. इथं 30 मार्क. आणि कामगार कायदे, या कामगार कायद्यामध्ये 40 प्रश्न आहेत आणि 80 गुण आहेत. 40 प्रश्न 80 गुण म्हणजे इथं परत परत मी सांगायला लागलो की हे जर तुम्हाला इथं 39च्या प्लस किंवा 37-38 पर्यंत जसं टीसीएस न बीएमसी इन्स्पेक्टरची बॅच किंवा बीएमसी इन्स्पेक्टर बद्दल प्रश्न विचारले होते, जर त्या पद्धतीने प्रश्न विचारले तर इथं तुम्हाला मार्क सहजासहजी 35 प्लस 36 प्लस मिळून जाऊ शकतात. ओके. संभाव्य कायदे अभ्यासक्रम म्हणजे मी तुम्हाला त्या दृष्टिकोनातनं जे काही कायदे आहेत ते, आता हे खाजगी सुरक्षा रक्षक हे त्यांनी दिलेलंच आहे. खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 दिलेलंच आहे. महाराष्ट्र माताडी कामगार हे 2 कायदे दिलेलेच आहेत.
मग आता इतर कायद्यामध्ये कोणते महत्वाचे कायदे आहेत? किमान वेतन अधिनियम 1948, त्याच्यानंतर वेतन प्रदान अधिनियम 1936, बोनस प्रदान अधिनियम 1965, बोनस कसं द्यायचं, वार्षिक मध्ये बोनस द्यायचा असतो. कर्मचाऱ्याला जर काही नुकसान झालं तर तो भरपाई कायदा 1923चा आहे. प्रसूती लाभ अधिनियम 1961, किती दिवस रजा मिळतात, मातेला किती मिळतो, आता पुरुषाला सुद्धा रजा सुरू झाली ते. बालकामगार अधिनियम 1986, समान वेतन अधिनियम आहे 1976चा. कंत्राटी कामगार म्हणजे काय म्हणतो आपण, निर्मूलन अधिनियम आहे, प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम 1970चा. औद्योगिक विवाद अधिनियम 1947. उपदान प्रदान म्हणजे ग्रॅच्युटी जी असते त्या ग्रॅच्युटीचा जो अधिनियम आहे तो अधिनियम 1972चा आहे. तर असे काही सामान्य अधिनियम आपण सांगितले इथं, आणि जवळजवळ आपण हे सगळे अधिनियम किंवा त्याच्यातले जे सपोर्टिव्ह कलम असं म्हणतो आपण, महत्वाची कलम असतो, हे दोन तर आपल्याला पूर्णच घ्यावे लागतील, कारण त्यांनी तिथं सांगितलेलंच आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण कायदेच घ्यावे लागतील. हे दोन कायदे 101% पूर्ण घ्यावे लागतात. आलं लक्षात? आणि याच्यामधले जे महत्वाचे कलम आहेत जे विचारले जाऊ शकतात, किंवा व्यवहारामध्ये मी आमच्या एका लेबर आयुक्तांना कॉल केला होता की बाबा नेमकं काय, तर त्यांनी असं सांगितलं की जे कायदे वारंवार आमच्या ह्याच्यामध्ये वापरले जातात त्या कायद्यावर प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न तयार होतील असं त्यांचं मत होतं. आलं बघा की बाबा आमच्याकडे तर म्हणले आता 4च कायदे झालेले आहेत, 4 नवीन कायदे मी पुढे घेतलेले आहे, ते 4 नवीन कायदे संहिता तयार झालेले आहेत, आणि त्या 4 नवीन कायदे संहित्यामध्ये एकूण 29 जुने कायदे आहेत, 29 जुने कायदे. तर त्या जुन्या कायद्यावरचा संदर्भ घेऊन म्हणले तो कायदा कधी तयार झाला, कधीच आहे, असे प्रश्न तिथं तयार होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. तर त्या दृष्टिकोनातनंही आपण तो भाग घ्यावा लागणार आहे किंवा अभ्यासावा लागणार आहे. हे नवीन कामगार संहिता, मी इथं तुम्हाला हीच दिलेलं आहे. नवीन कामगार संहितेमध्ये हे वेतन संहिता 2019, ह्याच्यात 4 कायदे आहेत. वेतन संहिता 2019 त्याच्यामध्ये 4 कायदे आहेत. कोणकोणते? किमान वेतन अधिनियम 1948, वेतन प्रदान, सगळे वेतनाचे जे कायदे आहेत ते सगळे त्याच्यात, आणि हे 4 कट करून मग एकच कायदा तयार केलेला असा त्याचा अर्थ आहे. पण आपल्याला त्यांचं म्हणणं आहे की हे अभ्यासावंच लागेल. ह्याच्यावर फक्त कधी चालू झाला, काय नेमका आहे, त्याच्यामध्ये एक थोडस नॉमिनल येईल, एखादा प्रश्न येईल ह्याच्यावर बी, पण नॉमिनल येईल. पण हे 4 कायदे तुम्हाला करावं लागतील असं त्यांचं मत आहे. मग बोनस प्रदान अधिनियम 1965 किंवा समान वेतन अधिनियम 1976 असा त्याचा अर्थ. मग आता ह्याच्यामध्ये औद्योगिक संबंध संहिता, ह्याच्यामध्ये 3 कायदे आहेत. हॅलो, औद्योगिक विवाद अधिनियम 1947, व्यापारी संघटना अधिनियम 1926 आणि औद्योगिक रोजगार अधिनियम 1946. याच्यामध्ये 9 कायदे आहेत. 4 आणि 3 7 आणि 9 16 कायदे. म्हणजे 9 मधले आपण थोडे जिथे लिहिलेत, कर्मचारी राज्य किंवा म्हणजे सामाजिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षेच्या अनुषंगानं कर्मचाऱ्यासाठी जे जे कायदे आहेत ते सगळे इथं सांगितलेत. कर्मचारी राज्य विमा अधिनियम, भविष्य निर्वाह निधी अधिनियम, प्रसूती लाभ अधिनियम, उपदान प्रदान अधिनियम, असंघटित कामगार सुरक्षा. एकूण 9 कायदे आहेत. 9 मधले आपण 5च घेतलेत, अजून याच्या व्यतिरिक्त 4 कायदे आहेत. आणि इथं एकूण व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या अटी, इथं एकूण 13 कायदे आहेत. म्हणजे या 13 कायदे कट करून हे आणलंय, हे 9 कायदे कट करून हे आणलंय, हे 3 कायदे कट करून हे आणलंय, आणि वेतन संहिता. मग असंही ते विचारतील, वेतन संहिता कोणत्या वर्षाची आहे? 2019. मग लागू कधी झाली? मग त्याच्यातले कायदे कोणते? ओके, औद्योगिक संबंध संहितेमध्ये कोणते कायदे येतात? असाही प्रश्न ते विचारू शकतात. ओके, सामाजिक सुरक्षा संहिता कधीची आहे, किंवा व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कधीच आहे, मग ते लागू कधी झालं? या पद्धतीचे प्रश्न TCS न या अगोदर विचारलेले आहेत, इथून पुढे विचारू शकते, हे आपल्याला इथं लक्षात. आणि तुमच्या अभ्यासाची दिशा त्या पद्धतीने असली पाहिजे. तुम्ही अभ्यास करत असताना तो व्ह्यू तिथं घेतला पाहिजे. तुम्ही BMC इन्स्पेक्टरचा TCSचा पेपर आवर्जून बघून घ्या, किंवा जिथं जिथं कायदे असताना TCS न पेपर घेतलेले आहेत ते पेपर तुम्ही आवर्जून बघून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्हाला म्हणजे कायदे या घटकाचा अभ्यास व्यवस्थितपणे करता येतील. येते लक्षामध्ये? तुम्ही पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन, आता या ऍड मध्ये किंवा या जाहिरातीचा जरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नाही मिळाले तरी TCS न दुसऱ्या कुठल्या कायद्यासाठी किंवा दुसऱ्या जागेसाठी, दुसऱ्या पदासाठी जर ज्या ठिकाणी कायद्याचा घटक आहे त्याची परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतलेली आहे हे बघणं गरजेचं आहे. तो सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आला लक्षात? जर आपल्याला कायद्यावर प्रश्न कसे विचारले जाणार आहेत हेच कळालं नाही तर आपला अभ्यास भरकटण्याची शक्यता आहे. म्हणून आपला अभ्यास भरकटू नये, अभ्यास योग्य दिशेने जावा. कारण 29 कायदे वाचायचे म्हणजे नॉट अ जोक.
मग आता 29 कायद्याच्या कोणत्या घटकावर जर प्रश्न विचारला तर कोणत्या घटकावर, किंवा आपल्याला त्याची कल्पना तरी आली पाहिजे. म्हणजे अभ्यास तुम्हाला कमी करता आला पाहिजे. तो जरी 29 कायदे आपण अभ्यासायचं म्हणलं तर त्याच्यातलं काय अभ्यासायचं हे कळलं पाहिजे. मग व्यावहारिकतेच्या दृष्टिकोनातनं, किंवा आपण ज्या वेळेला कामगार कायद्यामध्ये काम करणार आहे, मंडळात काम करणार आहे, तर कोणते कायदे तिथे उपयोगी पडणार आहेत हे जाणकार व्यक्तीकडनं आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आणि मग जाणून घेऊन त्याच्यावर अध्यापन करून मग आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातनं त्याचा विचार करावा लागेल. अर्ज करण्याचे टप्पे. अर्ज करत असताना जे आपण संकेतस्थळ दिलेलं आहे महाकामगार.महाराष्ट्र.gov.in, त्याच्यावर आपलं खातं तयार करायचे. सुरुवातीला कागदपत्र अपलोड करावायचे आहेत. आता त्यांनी एक गोष्ट सांगितली की जे मागासवर्गीय आहेत किंवा जे समांतर आरक्षणाचा लाभ घेणार आहेत त्यांनीच प्रमाणपत्र अपलोड करायचे. म्हणजे त्यांना जे लागणार आहेत ते, दुसऱ्यांनी जास्त प्रमाणपत्र अपलोड करायची गरज नाही असं त्या ऍड मध्ये सांगितलेलं आहे. परीक्षा शुल्काचा भरणा करणं, अगोदर खातं तयार करणं, अगोदर अकाउंट काढायचंय. जसं सगळीकडे आपण अकाउंट काढतो, फेसबुकला, इन्स्टाला, है ना, सगळीकडे आपलं अकाउंट असतं, तसं अकाउंट काढायचंय. अकाउंट काढल्यानंतर फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरत असताना ते सांगणार आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरी केलं तर ते सांगेल की कोणते कागदपत्र अपलोड करायचे आहेत, कोणतं अपलोड करायचं नाही हे सांगेल. म्हणजे काही काही टीसीएसच्या परीक्षेमध्ये तर ओपन जनरलला काहीच अपलोड करायची गरज नसते, फक्त तुम्ही माहिती भरा, माहिती भरली की संपलं असं. आणि जे मागासवर्गीय आहेत किंवा जे समांतर आरक्षणाचा लाभ घेणारे आहेत त्यांना मात्र मग कास्ट, नॉन क्रिमिलियर, अजून ज्या काही गोष्टी आहेत किंवा जात पडताळणी आहे का किंवा अनुभव प्रमाणपत्र आहे ते सगळं जोडावं लागते. पण जनरलला किंवा ओपन कॅटेगरीतल्या ह्याला काही ऍड मध्ये आणि ह्याच्यामध्ये मी तीच गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी. परीक्षा शुल्काचा भरणा करणे, आणि परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर फक्त नुसतं भरणा केलं की थांबायचं नाही. त्याच्यामध्ये जी पावती येते ती पावती काढणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक डिजिटल पावती येते त्याच्यामध्ये की तुमचं पेमेंट सक्सेस झालेलं आहे म्हणून. नुसतं फक्त नुसतं म्हणजे आमच्याकडं मराठवाड्या ह्याच्यामध्ये नुसतं म्हणलं की फक्त फक्त तुम्ही पेमेंट सक्सेस झाला असं नाही, तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन सुद्धा बघावं लागेल की पेमेंट सक्सेस झालेलं आहे का, भरणा झालेला आहे का, ते बघणं अतिशय गरजेचं आहे. काही काही विद्यार्थ्यांचे फॉर्म त्याच्यामुळे बाद होतात. त्यांनी फक्त बघतात की माझे पैसे कट झाले. तुमचे पैसे कट झाले ह्याला काही देणं घेणं नाही, ते पैसे रिटर्न येतात काही दिवसांनी. तर हे बघणं गरजेचं आहे. एकतर तुम्ही ती पावती, ई पावती जी असते ती काढून घेणं गरजेचं आहे, किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये पेमेंटचा भरणा झालेला आहे असं हिरव्या अक्षरात येतं ते बघणं गरजेचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जिल्हा केंद्र निवड करायचंय. तुम्हाला 3 किंवा 4 केंद्र देतील, तेच केंद्र मिळेल असं नाही, पण तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. मग कोणी लातूर निवडल, सोलापूर निवडल, नांदेड निवडल, जे काही निवडणार आहेत 3 ऑप्शन तिथे येतात. तर त्या 3 ऑप्शन पैकी एक ऑप्शन किंवा कधी कधी एकच ऑप्शन ते करतात. आता बघा, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, सामाजिक समांतर यांनी कोणते कोणते पुरावे द्यायचे आहेत. अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे एसएससीचं जे प्रमाणपत्र असते ते प्रमाणपत्र, किंवा इतर समकक्ष काय असेल तर तो. वयाचा पुरावा, सेम कंडिशन तेच. शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, आरक्षणाबाबतचा पुरावा, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, एनसीएल. आणि एनसीएल या वर्षीचं लागणार. आलं लक्षात आहे ना. म्हणजे काही वेळेला जर ही काढलेला असेल तर तो काही भाग नाही. अनुभव प्रमाणपत्र ज्याला लागायचे त्याला मराठी भाषेचं ज्ञान असल्याचं तिथंच प्रमाणपत्र असतं, तेच काढायचे आणि तेच ही करून द्यायचंय. लहान कुटुंबाचं ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी टंकलेखक आणि लघुलेखनाचं प्रमाणपत्र, एवढे प्रमाणपत्र त्याच्यामध्ये अपलोड करायचे. किती केबी अपलोड करायचे तेही त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. अर्ज सादर करण्याचं संकेतस्थळ मी तुम्हाला सांगितलं, महाकामगार.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावर हे आपलं खातं काढायचंय. अगोदर खातं काढल्यानंतर मग अर्ज भरणे, डॉक्युमेंट फिलअप करणे, डॉक्युमेंट फिलअप झाले की पेमेंट करणे, पेमेंट केलं की तुमचं केंद्र निवडणे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं करायच्या आहेत. संकीर्ण समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराची प्राधान्य क्रमवारी. आता बघा, ज्या वेळेला एखाद्या परीक्षेमध्ये समान गुण पडतात तर समान गुण पडल्यानंतर प्रत्येकाचं प्राधान्य क्रमवारी ठरलेली असते. समजा ए आणि बी असे 2 विद्यार्थी आहेत, ए आणि बी 2 विद्यार्थी आहेत आणि समानच गुण पडले, 99.0009 असं त्यांचं पर्सेंटाईल पडलं. जर हे निरीक्षक आणि लेखापाल या परीक्षेसाठी असतील तर त्यांची ही वेगळी आहे. निरीक्षक आणि लेखापाल या परीक्षेसाठी, निरीक्षक आणि लघु टंक लेखक
लेखापालला अनुभव पाहिजे ना. निरीक्षक आणि लघु टंक लेखक यांच्यासाठी जर समान गुण पडलं तर त्याची ही, आता ह्याच्यामध्ये समान गुण पडलं तर पहिल्यांदा काय बघणार, या दोघांपैकी कोण शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्य आहे का, शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्य आहे का, पहिला क्रायटेरिया. समजा दोघही असतील किंवा दोघही नसतील, दोघही असतील किंवा दोघही नसतील तर मग काय, वयाने ज्येष्ठ, दोघही एकाच तारखेचे असतील, दोघही असतील किंवा नसतील, किंवा इथं असं गृहीत धरू की दोघही शेतकरी पाल्य म्हणजे शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्य आहेत, दोघही वयाने एकच आहेत. मग आता काय, तर आता त्याच्यामध्ये उच्च शैक्षणिक अर्हता म्हणजे कोण पदवीधर आहे कोण काय आहे, उच्च शैक्षणिक पात्रता, असं गृहीत धरू की दोघही एमए आहेत. मग आता त्या उच्च शैक्षणिक पात्रतेमध्ये गुण कोणाला जास्त आहेत, म्हणजे जी मास्टर डिग्री आहे, उच्च शैक्षणिक पात्रता, आणि त्यांच्यामध्ये ज्याला गुण जास्त त्याची निवड होणार असा त्याचा अर्थ आहे. कोणाकोणासाठी, निरीक्षक, इन्स्पेक्टर आणि लघु टंक लेखक जे आहे ते लघु टंक लेखक, या दोघांसाठी हा क्रायटेरिया घेतलेला आहे. आणि जे लेखापाल आहे त्या लेखापालाला थोडासा वेगळा क्रायटेरिया त्यांनी निवडलेला आहे, लेखापाल, कारण लेखापालाला अनुभवाचं सर्टिफिकेट लागणं गरजेचं आहे किंवा लागणार आहे, तो भाग नेमकं लक्षात घेणं आवश्यक आहे. मग इथं फक्त एकच गोष्ट जास्त ऍड केली, म्हणजे याच्या अगोदर अनुभव, ज्याला जास्त अनुभव जास्त त्याला प्राधान्य, जर दोघालाही समान अनुभव असेल तर पुन्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त, शेतकरी आत्महत्याग्रस्त पाल्य. आणि हे म्हणजे आपण कुठंतरी शेतकरी आहोत असं कुठंतरी आज हे वाटायला लागलं की बाबा ज्या घरामध्ये एवढं मोठं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्या पाल्यांना सरकारनं कुठंतरी संधी दिलेली आहे असं कुठंतरी वाटायला लागले. मला वाटतं मी हे बहुतेक एखाद्या ऍड मध्ये असेल, पण आज मी पहिल्यांदाच वाचतोय आणि खरोखरच गरजेचं आहे ते, किंवा गरजेचं होतं किंवा आहे, किंवा भविष्यात सुद्धा तो भाग विचारात आपण घेणं. मग खालचं जसं आहे तसंच की वयाने ज्येष्ठ, उच्च शैक्षणिक पात्रता वगैरे वगैरे वगैरे. ओके. अंतिम निकाल आणि भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे. आता ज्या वेळेला अंतिम निकाल दिला जाणार आहे तर तिथं अंतिम निकालामध्ये सुरुवातीला प्रोव्हिजनल लिस्ट लावणार आहेत. प्रोव्हिजनल लिस्ट लावली की तुम्हाला 7 दिवसाचा अवधी देऊन तुम्हाला पसंतीक्रम विचारले जाणार आहेत. हे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे या वेळेसच्या भरती प्रक्रियेमध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहेत ते बदल ही आपल्यासाठी महत्वाचे आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा जनरल लिस्ट लावण्यात येणार आहे, जनरल लिस्ट, ज्याला आपण सर्वसाधारण गुणवत्ता यादी असं म्हणतो, सर्वसाधारण गुणवत्ता यादी. म्हणजे जसे मार्क आहेत तसे त्या पद्धतीनं तुम्हाला ही केलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार मग तुम्हाला पसंतीक्रम म्हणजे कुठल्या विभागात तुम्हाला जायचंय, पसंतीक्रम म्हणजे प्रेफरन्स, तुम्हाला जसे मार्क आहेत आणि जागा आहेत त्याच्यानुसार प्रेफरन्स, याच्यासाठी 7 दिवसाचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे. हे प्रत्येक वेळेला तुम्ही पाहत राहणं गरजेचं आहे की तुम्हाला ईमेल येणार आहे, SMS येणार आहे, तर ईमेल आणि SMS बघणं हा भाग नेहमी लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे मंडळ निहाय पसंतीक्रम सादर करायचा आहे की कुठल्या मंडळाला तुम्हाला पहिलं लातूर, दुसरं पुणे, तिसरं असं काय 1 2 3 पसंतीक्रम दिले जातील, त्यानुसार तेही करतील. त्याच्यानंतर मग मंडळ निहाय गुणवत्ता यादी, म्हणजे त्या मंडळात समजा 7 जागा आहेत तर 7 जणांची गुणवत्ता यादी, त्यानुसार ज्या मंडळानुसार. मग आता एखाद्याला वाटेल की बाबा मला तिथं जायचं नाही किंवा तिथं हे करायचं नाही, ही तात्पुरती निवड यादी असणार आहे. पसंतीक्रमाच्या प्रोव्हिजनल लिस्ट असं म्हणतो आपण त्याला, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ही प्रोव्हिजनल असणार आहे का, अजून फायनल झालेली नाही त्याच्यामुळं. आणि मग त्याच्यातून
या तात्पुरती निवड यादी झाल्यानंतर इथं 7 दिवसाचा अवधी, 7 दिवसाचा कालावधी, आणि तुम्हाला त्याच्यातनं नको असेल तर ऑप्टिंग आउट करण्याची सुविधा आहे. आणि मग हे ऑप्टिंग आउटच्या नंतर पुन्हा म्हणजे परमनंट ज्याला आपण अंतिम गुणवत्ता यादी म्हणतो, ती अंतिम गुणवत्ता यादी नंतर, अंतिम गुणवत्ता यादी, अशा पद्धतीने ही प्रोसेस होणार आहे. अतिशय चांगली ऍड आपल्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागानं किंवा कामगार आयुक्त मंडळ मुंबईनं आणलेली आहे. सगळ्यांनी या ऍडचा जास्तीत जास्त फायदा उचलावा. आपण येत्या 1-2 दिवसामध्ये जे कायदे आहेत त्या कायद्याचा सगळा परामर्श घेऊन 1-2 दिवसामध्ये कायद्याची बॅच आपण सुरुवात करत आहोत. संपूर्ण कायदे त्या बॅच मध्ये आपण घेणार आहोत. संपूर्ण कायदे त्या बॅच मध्ये घेणार आहोत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आपल्या द लॉयन अकॅडमी हे ऍप आयफोनवरही आहे आणि गुगल म्हणजे अँड्रॉइड वरही आहे. दोन्ही ठिकाणी द लॉयन अकॅडमी ऍपवर ही बॅच येत्या 2 दिवसातच सुरू होईल. म्हणजे आजच आपण बॅच सुरू करणार होतो, पण कायदे नेमकं कोणत्या पद्धतीने आणि कसं घ्यायचे हे एकदा क्लेरिफिकेशन झाल्यानंतर येत्या म्हणजे आणि तुमचा जो अर्ज भरण्याचा कालावधी आहे तिथपर्यंतच आपली कितीही जरी कायदे असले तर तिथपर्यंत बॅच आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. दररोज 1-2 तरी लेक्चर, आणि लेक्चर प्लस ते रेकॉर्डेड असतील, म्हणजे लाईव्ह असतील प्लस रेकॉर्डेड असतील. ज्यांना लाईव्ह बघता येईल त्यांनी लाईव्ह बघायचं. लाईव्ह प्लस त्याला 3 व्ह्यूज असतील, म्हणजे लाईव्हचा 1 व्ह्यूज आणि प्लस 3 व्ह्यूज, अशा पद्धतीनं ती बॅच अपलोड होईल. द लॉयन अकॅडमीच्या चॅनलवर अपलोड होईल ती. ओके. आणि तिथंच तुम्हाला डिजिटल वगैरे सगळ्या नोट्स वगैरे तिथं अवेलेबल होतील. तर सगळ्यांनी द लॉयन अकॅडमीचं जे युट्यूब चॅनलवरही ज्या काही ही असतील वेळोवेळी सूचना वगैरे त्या तुम्हाला तिथं मिळत जातील. तर ह्या 2 गोष्टी महत्वाच्या. तुम्ही द लॉयन अकॅडमीचं ऍप सुद्धा डाउनलोड करून ठेवा. तिथं तुम्हाला इंटिमेशन येत राहतील किंवा ज्या काही सजेशन्स असतील किंवा तुम्ही तिथं आपल्याशी मेसेजद्वारे सुद्धा बोलू शकता. ओके. चलो, धन्यवाद.